एकीकडे उद्धव ठाकरे हे म्हणाले की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, तर दुसरीकडे मात्र राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की युतीबाबत कोणीही संकेत भाष्य करू नये. नाही, मला असं वाटतं की हा त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा काही प्रश्न नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवलेलं आहे की मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्रीयन लोकांचं हित आणि विकास ही भारतीय जनता पार्टी महायुती करणार आहे. त्यामुळे त्या दोन पक्षांनी एकत्र यावं न यावं, काय करावं, हे त्या दोन पक्षांपुरतेचे प्रश्न आहेत. त्याच्यावर काही भारतीय जनता पार्टीला भाष्य करावं अशी काही, भारतीय जनता पार्टी आणि महायुती महाराष्ट्रात भक्कम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक त्यांचं पॉडकास्ट सुरू होणार आहे आणि त्याला महाराष्ट्र धर्म असं नाव दिले. तर आता टीका केली जाते की महाराष्ट्र धर्म असं म्हणू नये, कारण धर्माचा उल्लेख त्यात नसावा. अहो, आचार्य विनोबा भावेंनी सुद्धा महाराष्ट्र धर्म शब्दप्रयोग वापरला आहे. जे आचार्य विनोबा भावे महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार होते. महाराष्ट्र धर्म वाढवावा हे आपल्याकडे अनेकदा म्हटलेलं आहे. आणि धर्म या शब्दाची व्याख्या काय आहे? समाजाची धारणा करतो तो धर्म. एवढं साधं विरोधकांना माहित नाही. हे कुठले मराठीचे अभिमानी. मराठीमध्ये आपण बोलत असताना आपण सहजतेने म्हणतो शेजार धर्म. मग त्यात कुठला धर्म असतो? अतिथी धर्म. त्यात कुठला धर्म असतो? त्यात काही पूजा अर्चा असते. आणि त्याच्यामुळे यांना मराठीचं ज्ञान नाही, यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचं ज्ञान नाही. यांच्याकडे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा द्वेष, मोदीजींचा द्वेष, देवेंद्रजींचा द्वेष, याच्या पलीकडे यांच्याकडे काही नाही. त्या द्वेषापायी अशा प्रकारची अनैतिहासिक आणि खोटी विधानं ते करतायत. तर आपण पाहिलं की भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी जी महाराष्ट्र धर्म या नावावरून जी टीका करण्यात आली होती त्याबाबत भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य केले. कॅमेरा पर्सन अनिकेतसह किशोरी घायवटवाळे, टाइम महाराष्ट्र विधानभवन, मुंबई.